नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा टप्पा 2 अंतर्गत भामरागड तालुक्यातील चिचोळा येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर महिला शेतीशाळेचा पहिला वर्ग 10 जुलै रोजी उत्साहात आयोजित करण्यात आला। नैसर्गिक शेतीचा प्रसार, हवामान बदलाच्या परिस्थितीत शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब आणि खरीप हंगामाचे योग्य नियोजन याबाबत महिला शेतकरी व ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। शेतीशाळेमध्ये दशपर्णी अर्काची निर्मिती व उपयोग, बियाणांची बीज प्रक्रिया, पेरणीपूर्व मशागत तसेच एल निनोचा शेतीवर होणारा परिणाम आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक शेती व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली। विशेष म्हणजे उपस्थित ग्रामस्थांना विषय सहज समजावा यासाठी कृषीताईंकडून स्थानिक मीडिया भाषेत संवाद साधत मार्गदर्शन करण्यात आलं। त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध शंकांचा निरसन करून घेतला। नैसर्गिक शेतीच्या विविध तंत्रांचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळण्यास मदत होईल, असं यावेळी मार्गदर्शनात सांगण्यात आलं। खरीप हंगामाचे योग्य नियोजन करून हवामानातील बदलांचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आलं। कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी डेव्हिड पुंगाटी, समूह सहाय्यक गौरव धोटे व सुधांशु खंडाळ, कृषीताई कोमल गावडे तसेच चिचोळा गावातील महिला, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.